रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील. आमेन. अनेकदा इस्रायल लोकांबद्दल बायबल आपल्याला सांगत असतं आणि कैक वेळा ज्यावेळेस आपण ख्रिस्तात नवीन असतो किंवा ह्या गोष्टीवर आपण जर फोकस केला नाही, लक्ष दिलं नाही, तर बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की इस्रायलच का? जगात किती राष्ट्र आहेत. परमेश्वर युरोपबद्दल बोलत नाही, अमेरिकेबद्दल किती ग्रेट नेशन आहे, मोठा देश आहे, त्याच्याबद्दल बोलत नाही. इस्रायलच का असा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा पडतो. इस्रायलच का? दुसरे राष्ट्र का नाही? किंवा दुसऱ्या लोकांबद्दल देव बोलत नाही, नुसतं इस्रायल इस्रायल इस्रायल. मी इस्रायलचा रक्षक आहे, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, इस्रायलची मी वाढ करणार, इस्रायल देश तुम्हाला देणार, वचनदत्त देश देणार. आणि मग ते इस्रायल लोक दास्यात होते आणि सगळी स्टोरी नुसते इस्रायल 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 इस्रायल. काय विशेष आहे त्या इस्रायलमध्ये की नुसतं बायबल इस्रायलबद्दल बोलत राहतं? बाकीचे काही देश नाही का? इस्रायलपेक्षा मोठे मोठे देश आहेत. ॲक्च्युली बघायला गेलं ना, इस्रायल ना आपला आपली मुंबई आहे ना, ह्याच्या अर्धाच देश आहे. मुंबई जेवढी आहे त्याच्या अर्धा अख्खा इस्रायल देश आहे, एवढूसा. आणि त्याला काय एवढं इस्रायलला महत्व दिलंय बायबलमध्ये? तर इस्रायलच का? परमेश्वर देवाने मानवाला बनवलं. पहिला व्यक्ती कोणाला बनवलं? त्याची पत्नी हवा. दोघांनाही चांगलं बनवलं, देवाच्या प्रतिरूपाचं बनवलं, पवित्र बनवलं, आशीर्वादित बनवलं. आणि सगळी बाग त्यांच्यासाठी होती. आदाम, तुला बदाम खायचे तर खा, पण बाकी काही खाऊ नको, ते मधल्या झाडाला हात लावू नको. त्याला एकदम परमेश्वराने एकदम प्रॉपर त्याला गायडन्स केलं की तुला काय करायचंय, कसं राहायचंय, काय करायचंय, सगळ्या गोष्टी त्याला देवाने सांगितल्या. आदाम हवा फिरतायत बागेमध्ये आणि मग एक दिवशी त्यांनी चूक केली आणि त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली. झाडाचं ज्या फळ खाऊ नको सांगितलं तेच नेमकं त्याने फळ खायला. आणि तुम्हाला ठाऊक आहे की देव बापाने आदाम हवेला एदेन बागेतून हाकलून दिलं, काढून टाकलं तिथून. त्याची उपस्थिती, परमेश्वराची जी उपस्थिती आदामाच्या जीवनात होती ती उपस्थिती हटली, पवित्रता त्याच्या जीवनातून निघून गेली आणि पाप मनुष्यामध्ये आलं. हालेलुया. आता तरी सुद्धा देव प्रयत्न करतोय की मी माणसाला भेट द्यावी, मी त्यांच्याशी कसा कनेक्ट होईल. आणि मग देवाने त्यांना शिकवलं की देवाला काय आवडतं, तुम्ही तुमचं बेस्ट काय असेल ते देवाला द्यायला सुरुवात करा. मग त्यांना पुढं आदाम हवेला मुलं झाली. एकाचं नाव होतं काईन, दुसरा हाबेल. दोघांनी पण अर्पण देवासाठी आणली. काईनाने काय आणलं होतं? पेंढ्या आणल्या शेतातल्या. आणि हाबेलाने काय आणलं? त्याचं कोकरू घेऊन आला, त्याच्या उत्पन्नातलं. दोघांनी पण दिलं, खऱ्या मनाने चांगलं दिलं. आणि दोघांनी पण अर्पण दिलं. पण काईंच्या अर्पणामध्ये काहीतरी गडबड होती. ज्यावेळेस तुम्ही देवाला देता त्यावेळेस कुरकुर न करता मनात काहीतरी वेगळ्या गोष्टी ठेवून कधीच देवासाठी काही करू नका. काही लोक एवढं करतात, एवढं सांगतात, ते करायचं, काहीतरी त्याच्यामध्ये गडबड होते. आता हा फार मोठा विषय, पण फक्त एवढं समजून घ्या की एकाचं देणं परमेश्वराला मान्य झालं, दुसऱ्याचं झालं नाही. परमेश्वराने त्या काईनाचं देणं मान्य केलं नाही, नको मला तुझा. हालेलुया. मग परमेश्वराने ज्यावेळी त्याचं देणं मान्य केलं नाही, त्याच्या मनात राग भडकला. तो एवढा विरोधात गेला आपल्या सख्या भावाला, ज्याचं देणं देवाने मान्य केलं त्याचा त्याने खून करून टाकला. सख्या भावाचा काईनाने हाबेलाचा खून केला. हाबेलाचा खून केल्यानंतर आता जगात कोण शिल्लक आहे? आदाम, हवा आणि त्यांचा मुलगा. बोलत नाही तुम्ही, कळतंय सगळ्यांना? काईन. मग पुढे आदाम हवेला आणखीन एक मुलगा झाला. शेथ नाव होतं त्याचं. काय होतं? शेथ. आता हा शेथ आहे ना, हा हाबेलासारखा चांगला माणूस होता. सगळ्यांनी म्हणा चांगला माणूस. आता काईन खून करणारा, ज्याचा अर्पण देव मान्य करत नाही, तो चांगला आहे का? बोलत नाही तुम्ही. नाही. मग चांगला माणूस कोण आहे? शेथ. मग शेथाला परमेश्वराने ब्लेस केलं. जे आशीर्वाद काईनाला नाही मिळाले ते शेथला मिळाले. किती लोक आमेन म्हणतील?
मग देव शेतकडे फोकस करायला लागला. तू माझा लाडका आहे, हे सगळे वाईट आहेत, तू चांगला आहे, शेत मी तुझ्या बरोबर आहे. मग शेतला मुलगा झाला, तो एक मुलगा खूप चांगला राहायला लागला, मी तुझ्या बरोबर आहे. असं करता 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 एक मुलगा आला, ज्याचं नाव होतं नोहा. हालेलुया. तो असा मुलगा झाला त्या परिवारामध्ये, अख्ख्या जगात त्याच्यासारखा धार्मिक कुणी नव्हता. कुणी आमेन म्हणेल का? देव म्हणतो की मी पाऊस पाठवणार आहे, पण नोहा असं म्हणत नाही की परमेश्वरा मी कधीच पाऊस पाहिला नाही अशा प्रकारचा. तो देवाच्या शब्दावर डाऊट न घेता तो डायरेक्ट तारू बनवायला सुरुवात करतो. या लोकांची देवाला गरज आहे. हालेलुया. परमेश्वर बोलल्यानंतर जर तुम्ही त्याच्या शब्दावर डाऊट घेत असाल, तुमच्या जीवनाचा उपयोग नाही, तुम्ही देवाच्या राज्यात उपयोगाचे नाही. त्यापेक्षा घरी बसून भांडे घासलेले खूप चांगलं. देवाच्या प्रिय लोकांनो, जर तुम्हाला देवाच्या वचनावरती डाऊट आहे, जर तुम्हाला देवाच्या शब्दावरती डाऊट आहे, जर देव सांगतोय अरे पेत्रा तू पुढे चाल, त्या पाण्यावरती बिंदास मी आहे, घाबरू नको, तुम्ही जर पाऊल टाकाल तर तुम्ही पाण्यावर पण चालाल. पण जर तुमच्या मनात डाऊट असेल तर तुमच्यासाठी महान गोष्टी होणार नाही. नोहाने विश्वास ठेवला, तारू बनवलं, जग त्याच्यावर थुंकत असेल, जग त्याच्यावरती हसत असेल, लोक त्याची निंदा करत असतील, पण नोहाने चांगलं काम केलं. त्याला 3 मुलं होते. नोहाला किती मुलं? 3 मुलं. शेम, हाम, याफेत. शेम, हाम, याफेत. जसं नोहा तारवत गेला, सगळे जनावरं आतमध्ये आहेत, देवाने दरवाजा बंद केला, 40 दिवस 40 रात्र पाऊस. आणि त्या परिस्थितीनंतर असं घडलं की एक दिवशी परमेश्वराच्या बरोबर योजनेप्रमाणे अरारत पर्वतावरती जाऊन नोहाचं तारू थांबतं. परमेश्वर त्यांना अनुमती देतो, ते सगळे तारवाच्या बाहेर येतात. नोहा सगळ्यात पहिलं काम करतो, दारू बनवतो. बोला येशू मसीह की. ज्याने तारू बनवलं त्याने दारू बनवली. बघा, असे लोक आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये आहेत, त्याच्यामुळं गडबड आहे. परंतु काय झालं माहिती आहे का, त्याला एवढी दारू इतका पिला ना, त्याला शुद्धच नाही राहिली, ना त्याच्या वस्त्राची शुद्ध, ना काय करतोय त्याची शुद्ध. आणि मग ज्यावेळेस त्या मुलांनी पाहिलं की बाप दारू पिऊन पडलेला आहे, त्याच्यात एक मुलगा होता हाम नावाचा. लक्षात ठेवायचं. हाम का लक्षात ठेवायचं? कारण की हाम हसला, ह वरून ह लक्षात ठेवायचं. किती लोक आमेन म्हणतील? शेम, हाम, याफेत पैकी हाम हसला असं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्याच्यावरती ना परमेश्वराने दया नाही केली हामवरती. मग आता कोण चांगलंय? हाम गेला, शेम आणि याफेत. मग परमेश्वर असं बघत गेला, ह्या लेकरांमधून कोण चांगलंय, ह्या लेकरांमधून कोण चांगलंय. अब्रामापर्यंत असं घडलं. मग अब्रामानंतर इसाक, इसाकानंतर याकोब. आणि मग याकोबची ज्यावेळेस वेळ आली, त्यावेळेस याकोबने काय केलं? याकोबने स्वतःच्या सख्ख्या भावाला फसवलं. बोले येशू मसीह की. स्वतःच्या सख्ख्या भावाला फसवलं. भाऊ गेला बाहेर आणि यांनी सगळे बापाकडून आशीर्वाद घेऊन टाकले. इसाकला बोलला मीच आहे तो एसाव, ते मला आशीर्वाद. सगळे आशीर्वाद घेतले आणि जुगजुग गाडी मामाच्या गावाला निघून गेली. मामाच्या गावाला निघून गेली, तिकडे गेल्या गेल्या प्रेमात पडला. किती लोक हालेलुया म्हणतील? असा प्रेमात पडला, असा प्रेमात पडला. 14 वर्ष सक्त मजूर, 14 वर्ष त्याचे तिथं गेले. आणि 14 वर्ष त्याचे तिथं गेल्याच्या नंतर देवाच्या प्रिय लोकांनो, पहिल्या 7 वर्षात मामाला म्हटलं आता 7 वर्ष चाकरी झाली, सांगण्याप्रमाणे 7 वर्षाचं आपलं ॲग्रीमेंट होतं, आता दे तुझी मुलगी मला बायको करून. आणि त्याला कुणाशी लग्न करायचं होतं? राहेल बरोबर. मामाने कोण दिलं त्याला? लेया. बायबल तोंडपाठ आहे तुम्हाला, प्रभूला धन्यवाद. लेया बरोबर लग्न झालं. इतका खुश लग्न झालं माझं राहेल बरोबर. जब घूंघट उठाया उसके दिमाग से सब उठ गया, सब एकदम घाबरून गेला. हे काय? क्या मांगा था क्या मिल गया, क्या चाहा था क्या मिल गया. काय पाहिजे काय मिळालं, हे काय मामा, हे काय केलं? ती पाहिजे का दुसरी? बरं ठीक आहे, अजून 7 वर्ष. असं त्याने 14 वर्ष सासऱ्याच्या घरी चाकरी केली. त्याच्यानंतर त्याचं लग्न राहेल बरोबर झालं. पण मी तुम्हाला एक गूढ गोष्ट सांगतो, तुम्हाला क्लिक कधी झाली असेल नाही मला माहित नाही, पण ना त्याच्या 4 पत्नींचा विस्तार होता. आणखीन 2 पत्नी होती, बिल्ला आणि जिल्पा. तर ह्या 4 पत्नींचा तो विस्तार आहे. याकोबाच्या 4 पत्नींचा विस्तार आहे. त्याची आवडती कोण? तिचे डोळे कसे होते? सुंदर होते. ती एकदम दिसायला छान होती, ती त्याला आवडली. आणि तिचा लाडका मुलगा कोण होता, ज्याला खड्ड्यात फेकून दिलं? योसेफ. आता तो लाडक्या बायकोचा लाडका मुलगा म्हणून तो याकोबाचा लाडका होता. समजायलाय का नाही समजायलाय? थोडं समजून घ्या. हालेलुया. तर हा याकोब जो आहे
माफ करा, हा जो याकोबाचा मुलगा योसेफ आहे, त्याला विशेष करून देवाची दया त्याच्यावर, त्याला स्वप्न पडायची, काय काय व्हायची. पण ज्या वेळेस देवाला वंश निवडायची वेळ आली, त्याने कोणाचा वंश निवडला? येशूच्या जन्मासाठी कोणाचा वंश निवडला? यहुदा वंश निवडला. हालेलुया. त्याच्या पाठीमागे पण अनेकशी कारण आहेत. मग यहुदा वंशाला परमेश्वराने निवडलं का? आवडणारी बायको, याकोबाची लाडकी बायको जरी राहेल असली तरी देवाच्या योजनेतली लेया आहे. वंश आशीर्वादित करण्यासाठी फेवरेट कोण आहे देवाच्या नजरेत? समजतंय तुम्हाला? जुना करार असा होता, एक मला आवडणारी, एक देवाला आवडणारी, एक याला, असाच जुना करार होता. नवीन करार असा आहे, देवा तुझ्या योजनेनेच मला पत्नी मिळावी, तुझ्या योजनेनेच मला पती मिळावा. हा जो याकोब आहे, ह्या याकोबाला परमेश्वराने 2 वेळा दर्शन दिलं. किती वेळा? 2 वेळा. याकोब शब्दाचा अर्थ आहे फसवणारा. आई बापाने नावच फसवणारा ठेवला, तर मुलगा मोठा होऊन कोण बनणार? फसवणारा. आमच्या मुलाला आम्ही लाडाने डाकू म्हणतो, तो मोठ्यापणी काय बनणार? डाकूच बनणार. आमच्या मुलाला आम्ही लाडाने काहीतरी एखादं नाव ठेवलं, मोठ्यापणी पण तो तेच बनणार. लाडाने म्हटलं आले माझा दरोडेखोर, मोठ्यापणी तो काय बनणार? तुम्हाला समजत नाहीये का? मोठ्यापणी तो काय म्हणणार? जे तुम्ही नाव ठेवलंय लेकरांचं, किंवा जे तुम्ही त्यांना लाडाने घरात बोलता, येत्या दिवसात तुमची लेकरं तीच बनणार आहेत. लेकरं घरात आली तर म्हणायचं कलेक्टर आलाय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, सर्जन आलाय, डॉक्टर आलाय, इंजिनियर आलाय, तहसीलदार आलाय, असं काहीतरी म्हणत चला, म्हणजे लेकरांची उन्नती होईल. हालेलुया. आई बापाने नाव काय ठेवलं? याकोब. याकोब म्हणजे इथपर्यंत कळालं सगळ्यांना? त्याचं नाव आहे फसवणारा. आता परमेश्वराने उत्पत्ती 28 मध्ये एकदा दर्शन दिलंय त्याला, आणि उत्पत्ती याच्या 32व्या अध्यायात एकदा दर्शन दिलेलं आहे. आता उत्पत्ती 28 मधून काही पटकन आपण वचन वाचूया, 12 ते 15 वचन. तेव्हा त्याला स्वप्न पडले, त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे. काय उभी केली आहे? शिडी. जमिनीवर एक शिडी आहे, तिचं शेवटचं टोक कुठं आहे? आकाशाला लागले. इमॅजिन करा काय स्थिती आहे. त्याच्या समोर त्याला दिसते शिडी आहे, आकाशापर्यंत आहे, आणि तिच्यावरून देव चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर तिच्यावरती उभा राहून त्याला म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राम ह्याचा देव व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा 4 दिशांना तुझा विस्तार होईल. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ्या बरोबर आहे. जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करील आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. आमेन. देवबाप शिडीवर उभा आहे. सगळ्यांनी म्हणा, देवबाप शिडीवर उभा आहे. वरती शिडीवरती परमेश्वर उभा आहे, आणि शिडीवरून त्याला म्हणतो खाली, मी तुझ्या बरोबर राहणार आहे. तू जिथं आता झोपलायस ती जमीन, ती भूमी मी तुला देणार आहे. हालेलुया. आता गंमत अशी आहे, ती भूमी देवबापाने तेव्हा त्यांना दिली. 40 वर्ष भटकले रानावनात, शेवटी त्यांना ती जमीन मिळाली. इस्रायल लोकांना ती जमीन मिळाली, शेवटी त्यांना मिळाली. त्या जमिनीचे ते मालक झाले. आणि कालांतराने तुम्ही पाहू शकता की त्यांच्यावरती अनेक वेळा हल्ले करण्यात आले. हिटलरचं नाव तुम्ही ऐकलं असेल. गॅस चेंबर मध्ये हजारो लोक भरून, म्हणजे एक अशी मोठी रूम, हजारो लोक आतमध्ये कोंडले, दारं खिडक्या बंद केले, सील केलं, आणि एकदम पॉइझनस गॅस आतमध्ये सोडला, सगळे खलास. अशा भयंकर रीतीनं हिटलरने लोकांना मारलं. ह्या लोकांची त्या काळापासून जगामध्ये दानादान झाली. लेकरं बाळं घेऊन काही लोक भारतात आले. म्हणून आजही मुंबईत खूप यहुदी परिवार आहेत, पुण्यात आहेत, अनेक ठिकाणी भारतामध्ये यहुदी लोक आहेत. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, मागच्या शतकामध्ये आपण पाहू शकता की अमेरिकेने
इंग्लंड आणि काही देवाच्या चांगल्या लोकांनी पुढाकार घेतला आणि सगळ्या जगात त्यांनी जाहीर केलं, जगभरात जेवढे यहुदी आहेत परत तुम्ही इस्रायलमध्ये या, आम्ही तुमचं राष्ट्र स्थापित करायला मदत करतो. त्यांच्यासाठी विमानं पाठवली, त्यांच्या गरजा पूर्ण केल्या आणि त्यांना सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांना तिथं जागा करून दिली, जेणेकरून एक छोटंसं राष्ट्र त्यांचं तयार होईल. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे फार धाडस करून लोक जगभरातून तिथं आले. तिथं जे पॅलेस्टाईनचे लोक होते त्यांच्यात समझोता झाला, तुम थोडं उधर सरको, हम थोड़ा इधर रहता है, एक गोदड़ी बीच में बांधेगा, तुम उधर रहने का, हम लोग इधर रहने का. हालेलुया. थोडं तुम्ही तिकडे सारखा, आम्ही इकडे होतो. सगळं ऍडजस्टमेंट पूर्ण झालं. ऐकताय का चर्च तुम्ही? आता त्याच्यानंतर आजची अशी परिस्थिती आहे प्रियांनो, की हे जे पॅलेस्टाईनचे लोक आहेत आणि हे जे इस्रायल लोक आहेत, थोडं 19-20 आहे, पण तरी ते ऍडजस्टमेंट वरती राहतात, ते काही म्हणत नाही. मग ह्यांच्यामधले काही असे लोक आहेत की ज्यांना इस्रायल लोक त्या भूमीवर मान्य नाहीत. पण मुळात तुम्ही बायबलमध्ये वाचलं की ज्या भूमीवर तू झोपलायस ती भूमी तुझ्या येणाऱ्या संततीला मी देणार आहे, इस्रायलला देणार आहे. शब्द कोणाचा आहे? जर देव बोललाय मी भूमी दिली, कोणाच्या बापाला तिथून त्यांना हाकलता येईल का? शक्य नाहीये. बरं ठीक आहे, हे देवाचं अभिवचन आहे, हा देवाचा शब्द आहे. तरी पण काही अशा संघटना आहे, हमास आत्ता आली आणि त्याच्या आधी पण काही संघटना होत्या. मी पुढील सत्रांमध्ये काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करेल, पण आज एवढं समजून घ्या की गाझामध्ये राहणारे सगळे लोक नाही, ही एक संघटना. हे फक्त म्हणतायत की तुम्ही इथून निघा. 5,000 मिसाईल्स टाकले, हे केलं ते केलं, अनेक गोष्टी त्यांनी केल्या, परंतु आता वॉर चालू आहे. पण सांगण्याचं तात्पर्य हे की देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या भूमीवर आज इस्रायल आहे त्याची प्रॉफेसी हजारो वर्ष आधी पवित्र शास्त्रात दिलेली आहे. देवाने सांगितलं, याकोबा माझ्या लेकरा, मी ही भूमी तुला दिलेली आहे. जी भूमी देवाने याकोबला दिलेली आहे, जी भूमी देवाने इस्रायलला दिलेली आहे, ती भूमी परमेश्वराकडून प्राप्त झालेली आहे. सगळ्या जगाचा मालक कोण आहे? तो एक छोटा तुकडा देऊ शकत नाही. हालेलुया. एक लहानसा जमिनीचा तुकडा आपल्या लोकांना देऊ शकत नाही, त्याने दिलेला आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की जगामध्ये फार विचलित करणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, बायबलचा परमेश्वर सांगतो, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो परमेश्वर आमचा न झोपणारा देव आहे. ऍक्च्युली ट्रान्सलेशन मध्ये गडबड आहे. ह्या ऐकताय तुम्ही चर्च? मराठी जे बायबलचं हे ट्रान्सलेशन शब्दशः ॲक्युरेट नाही वाटत आहे. स्तोत्रसहित 121 आणि 4 वचन, Behold, he that keeps Israel shall neither slumber nor sleep. आता शब्दशः अर्थ जरी बघितला, हिंदीत जरी पाहिलं, तर इथं झोप लागत नाही असा शब्द नाहीये. तो झोपत नाही. झोप न लागणे म्हणजे काय? ज्याला झोपायची इच्छा आहे पण त्याला काहीतरी त्रास आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून झोप लागत, त्याला झोपायचंय पण झोप लागत नाही, असा मराठी बायबलमध्ये अर्थ दिला. त्याला झोप लागत नाही म्हणजे कशाने तरी त्याची झोप उडाली असं नाही. इस्रायलाचं रक्षक कधी झोपतच नाही, हा शब्द पाहिजे. हालेलुया. इंग्लिश बायबल, हिब्रू बायबल, ग्रीक बायबल, इंग्लिश बायबल, सगळीकडे तुम्हाला हेच पाहायला मिळेल, इस्रायलाचं रक्षक झोपत नाही. आमचा देव सदैव जागृत असतो. झोपेची गरज कोणाला आहे? माणसाला गरज आहे. ज्यावेळेस आपण थकतो त्यावेळेस आपल्याला आपली शक्ती हीन होऊन जातो, आपण थकून जातो आणि आपल्याला झोपेची गरज लागते. हालेलुया. ज्यावेळेस मनुष्य थकतो त्याला झोप ही घ्यावीच लागते. झोप खूप गरजेची आहे. बिना झोपेचे लोक आजारी पडू शकतात. झोप नाही घेतली तर तुमच्या प्रकृतीवरती दुष्परिणाम होऊ शकतात. आणि झोप ही फार महत्वाची. कुणाला? जे मनुष्य आहे त्यांना. पण परमेश्वर मनुष्य नाही, तो देव आहे. हालेलुया. त्याला झोपेची गरज नाही, तो झोपतच नाही. बायबलचा पवित्र शब्द आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, इस्रायलाचा परमेश्वर नीतिसूत्रे 15वा अध्याय 3रं वचन सांगतं, परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. आमेन. परमेश्वराचे नेत्र कुठे आहेत? सर्वत्र आहेत. परमेश्वराचे नेत्र सगळीकडे लागलेले आहेत. परमेश्वर प्रत्येक गोष्ट पाहत असतो. कोण काय करतं, काय करत नाही, कोण काय बोलतं, प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराला दिसत असते. सगळं काही परमेश्वर जाणतो, पाहतो आणि परमेश्वराचे नेत्र हे तुमच्या माझ्याकडे लागलेले असतात. सगळ्या पृथ्वीचं परमेश्वराचे नेत्र निरीक्षण करत असतात. जर देवाची नजर सतत आमच्याकडे लागलेली आहे, देव जर कधी झोपत नाही, तर तो परमेश्वर आमचा किती मोठा रक्षक आहे प्रियानो. हालेलुया. जर तुम्ही एखादी चांगली सिक्युरिटी ठेवली, आता भारतात बोललं तर म्हणजे जेड सिक्युरिटी बोललं तर एकदम सगळ्यात खतरनाक.
बोला येशू मसीह की. झेड सिक्युरिटी म्हणजे, झेड म्हणजे काय? ABCD मधला शेवट. झेड म्हणजे झेड, एकदम सगळ्यात शेवटची सिक्युरिटी. ती सिक्युरिटी एखाद्याला मिळाली, साहेब झेड सिक्युरिटी मध्ये येणार आहे. म्हणजे त्यांच्या मागे पुढं गाड्या, आर्मी वगैरे, एकदम त्यांना फुल प्रोटेक्शन. आणि कधी कधी देवाच्या प्रिय लोकांनो, झेड सिक्युरिटी पण फेल होते. हालेलुया. कधी कधी असा पण प्रसंग या देशात पण आपण पाहिलेला आहे की झेड सिक्युरिटी असताना सुद्धा अतिरेकी म्हणा किंवा वाईट लोकांनी हल्ले केलेले आहेत. मग आम्हाला झेड सिक्युरिटीपेक्षा देवाच्या सिक्युरिटीची गरज आहे. ही अल्फा आणि ओमेगा सिक्युरिटी आहे. ही आदी आणि अंत या परमेश्वराची सिक्युरिटी आहे. परमेश्वराचे नेत्र आमच्याकडे लागलेले आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, हा आमचा रक्षक कधी झोपत नाही, तो डुलकी घेत नाही, त्याची नजर आमच्याकडे लागलेली आहे. माणसांना झोप लागते पण देवाला कधी झोप लागत नाही. सतत तो आमच्याकडे पाहत असतो. तुम्ही सिक्युरिटी खूप भारी घेतली पण सगळे सिक्युरिटी गार्ड झोपी गेले तर त्या सिक्युरिटीचा काय उपयोग आहे का प्रियांनो? तुमचे रक्षक जर झोपले तर तुम्हाला त्याचा काय लाभ आहे? पण तुमचा रक्षण करणारा सिक्युरिटी गार्ड किंवा इतर जगातले लोक नाही, तुमची सिक्युरिटी करणारा तुमचा देव आहे प्रियांनो. तुम्हाला प्रोटेक्ट करणारा तुमचा परमेश्वर आहे. पहिल्यांदा देवाने याकोबाला ते शिडीच्या दृष्टांतामध्ये किंवा त्या स्वप्नात दर्शन दिलेलं. आणि दुसऱ्या वेळेस देव डायरेक्ट त्याला भेटायला आला. उत्पत्ती 32व्या अध्यायामध्ये 22 ते 32 वचन आहेत. पण सगळी न वाचता आपण एक वचन वाचूया, 2 वचन वाचूया, 27 आणि 28. त्याने मग त्याला विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला याकोब. त्यावर तो त्याला म्हणाला, ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला. एक रात्री ना काय झालं की आता ह्याचा एवढा परिवार वाढलाय. याकोबाला किती मुलं होते? 12. बायका किती? काय परिवार आहे हा? परिवार घेऊन प्रवास चाललाय त्याचा. आणि एकदा तो एकटाच मागं राहिला आणि त्याला कुणी एक व्यक्ती भेटला आणि त्या व्यक्ती बरोबर तो झोंबी करत होता, कुस्ती, रेसलिंग. रात्रभर त्याची कुस्ती चालू आहे. एकमेकांबरोबर झुंज देत आहेत, झोंबी चालू आहे रात्रभर. दिवस उजडण्याचा वेळ झाला. रात्रभर हे सगळं त्यांचं झटापट चालू आहे. दिवस उजडण्याचा समय झाला. आता याकोबाची ज्या व्यक्ती बरोबर झोंबी चालू होती, याकोबाला कळालं की हा साधारण नाही, हा कोणतरी विशेष व्यक्ती. त्याने त्याला धरलं आणि म्हटलं, जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस मी तुला जाऊ देणार नाही. जोपर्यंत तू मला ब्लेस करणार नाही, जोपर्यंत तू मला आशीर्वादित करणार नाही, मी तुला सोडणार नाही. हालेलुया. जुन्या करारातील लोकांचा विश्वास बघून कधी कधी वाईट वाटतं की नवीन करारात असे लोक का नाहीत. एकदा प्रार्थना केली का बस, कदाचित देवाची इच्छा नसेल, तुझीच इच्छा नाहीये. एकदा देवाला मागितलं, एकदा देवाकडे विनंती केली, एकदा देवाकडे प्रार्थना केली, काय माहित देवाच्या मनात नसेल. एलिया 7 वेळा प्रार्थना करतो पण जोपर्यंत पाऊस येत नाही, प्रार्थना थांबत नाही. असे लोक देवाच्या राज्यामध्ये पाहिजेत. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित कर, मी तुला सोडणार नाही. माझा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये पाहिजे. का नाही लागत विहिरीला पाणी? हालेलुया. आलंच पाहिजे. मुक्ती मिशन केडगाव मध्ये 21 परस विहीर खणण्यात आली. रमाबाईंना असं निदर्शनात आलं की ज्या वेळेस ते कामगार खणतायत आणि देवाची सेविका सांगते अजून खाना. 21 परस कशाला म्हणतात? कामगारांनी कुदळ फावडे तिथं टाकले म्हणे. बाईंच्या डोक्यावर परिणाम झालाय, पळून गेले सगळे. ज्यावेळेस रमाबाईंना ज्यावेळेस कळालं, रात्रीच्या संध्याकाळच्या काहीतरी वेळेस त्यांना कळालं की कामगार सगळे निघून गेलेत, पंडित रमाबाई त्या विहिरीवरती गेल्या. गुडघे टेकून त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. सकाळ ज्यावेळेस झाली ना, विहीर भरून पाणी वरून वाहत होतं. कुठं गेले ते योद्धे? कुठं गेले ते प्रार्थना करणारे लोक, जे देवाकडे मागणार आहेत, जे देवाला म्हणणार आहेत, जोपर्यंत माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही मी प्रार्थना करणं थांबवणार नाही.
मला माहिती आहे देणारा मजबूत आहे, प्रार्थना करणारा ढिल्ला कसा चालेल. हालेलुया. मागणाऱ्याचा विश्वास अतूट पाहिजे. मागणारा म्हटला पाहिजे की हो मला माहिती आहे तू मला आशीर्वादित करणार आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. आता तर आपण नवीन करत आहेत. आता तो असा आलाय की तो म्हणतो तू पण मला सोडू नको, मी पण तुला सोडत नाही. तू मागत राहा, मी देत राहतो. मागत राहा, देत राहतो. नाही कळलं? कळतंय की नाही कळत? असं येशू चेकबुक घेऊन फिरतोय तुमच्या बरोबर. तू माग, हा हे घे, हे घे, हे घे, हे घे, तू माग, मी तुला देतो. तू मागत राहा, मी देत राहतो. काही लोकांना देण्यात खूप आनंद वाटतो. घरातली आई असते नाही, मुलांना छान छान गोष्टी बनवून देण्यात त्या आईला एक वेगळाच आनंद वाटतो. वाटतो का नाही वाटत? लेकरं दरवेळेस आईला पैसे देतात का? आजच्या पोह्यांचे 200 रुपये घे आई. तिला आनंद वाटतो देण्यात. बँकेत लांब लांब लाईन लावून स्कूलची फी भरण्यात बापाला मनाला समाधान वाटतं, माझ्या लेकरांसाठी मी काहीतरी करतोय. तुम्ही जग एक आई बाप असून लेकरांच्या खुशीत त्यांच्या आनंदात एवढा तुम्हाला आनंद होतो, तर स्वर्गीय बापाला चेक देण्यात किती आनंद वाटेल, आशीर्वाद रिलीज करण्यात किती आनंद वाटेल. तो द्यायला तयार आहे. घेणाऱ्यांनी फाटकी झोळी आणली तर काय फायदा आहे? त्याच्याकडे येतानाच आशे या, गोण्या बेण्या रिकाम्या घेऊन येत जा. आता मी माझ्या देवाकडे चाललोय. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही प्रेयरला बसण्याच्या तयारीत असता, हेच इमॅजिन करायचं, देवा पूर्ण आणल्यात मी सगळ्या गोण्या, आता गुडघे टेकणार आहे. आज माझे ब्लेसिंग्स मी भरून घेऊन जाणार आहे. आज गुरुवार आहे, मी चर्चला आलोय. माझे हिलिंग, माझ्या प्रॉफेसीज, माझे आशीर्वाद, माझं सामर्थ्य, माझे चमत्कार, माझ्या जीवनातले महान गोष्टी, माझ्या जीवनातले महान ब्रेक थ्रू, माझ्या जीवनातले रिव्हिलेशन्स, माझे आशीर्वाद आज इथं घेण्यासाठी मी आलेलो आहे. मी आलोय मोकळ्या गोष्टी घेऊन, पण भरलेला असं मी जाणार आहे. दर प्रार्थनेत आम्हाला माहित पाहिजे, प्रभू मी तुला जाऊ देत नसतो आता, बस जोपर्यंत मला आशीर्वादित करत नाही. बरं सांग, प्रभूने म्हटलं तुझं नाव काय? माझं नाव याकोब आहे. याकोब म्हणजे फसवणारा. आत्ताच वाचलं आपण, इथून पुढं तुला याकोब म्हणणार नाहीत, आज नंतर तुला इस्रायल म्हणतील. टीव्ही चॅनल वरती तुझं नाव येणार येत्या दिवसात, तुला इस्रायल म्हणतील. गाजा तुझ्या बरोबर वॉर करेल आणि ते म्हणतील आम्ही इस्रायल बरोबर वॉर करत आहोत. लोक थरथर कापतील, आमचं वॉर इस्रायल बरोबर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, इस्रायल मध्ये एल जो आहे ना, तो एल म्हणजे एल शड्डाय, एल सिदकेनो, यहोवा राफा, परमेश्वर. त्याच्या नावात देवाने येऊन वस्ती केलेली आहे. आता ज्याच्या नावात देव आहे त्याला कोण हरवणार? एक वॉर असं इस्रायलने केलं होतं, 6 डे वॉर. 7 कंट्रीज, सगळ्या आजूबाजूच्या, सिरिया, इकडे खाली इजिप्त, जॉर्डन, सौदी अरेबिया, गाझा, लेबनॉन, सिरिया झालं. 7 नेशन्सनी सगळ्या बाजूंनी घेरलं इस्रायलला मध्ये, पण एकट्या इस्रायलने 6 दिवसात सगळ्यांचं काम तमाम करून टाकलं. का? इथं लिहिलंय तुझा रक्षक झोपणार नाही. इथं लिहिलंय ज्या भूमीवर आज तू झोपलायस तिथं मी तुला उंच करणार आहे. ही भूमी तुझ्या मी संततीला देणार आहे. तुझ्या पिढ्या मी या भूमीवरती आशीर्वादित करणार आहे. संख्येने देश मोठे आहेत, क्षेत्रफळाने वेगवेगळे देश मोठे आहेत, पॉवरने वेगवेगळे देश मोठे आहेत, पण इस्रायल मोठा आहे कारण त्याच्यात माझ्या देवाचं नाव आहे. इस्रायल मोठा आहे कारण त्याच्यामध्ये देवाची उपस्थिती आहे. इस्रायल मोठा आहे कारण की मोठ्या देवाने लहान देशाला आशीर्वादित केलेला आहे. इस्रायल वरती देवाचा
जगातल्या लोकांना वाटतं दे हॅव टेक्नॉलॉजी ब्रदर, दे हॅव टेक्नॉलॉजी ब्रदर, टेक्नॉलॉजी. They are not saved because of their technology. They are saved because they believe in God. Hallelujah. त्यांच्या टेक्नॉलॉजीने ते आयर्न डोम आहे त्यांच्याकडे. आयर्न डोम म्हणजे पूर्ण देशाला छत्री असते ना आपली, फरक पडत नाही. छत्री असली की पावसापासून आपला बचाव होतो. तशी त्यांनी इनविजिबल एक छत्री देशावर तयार केलेली. मिसाईल्स टाकले का ते एक तर रिटर्न जातात, नाही तर आकाशात वरच फुटतात. म्हणजे टाकणाऱ्याला धोका आहे, धोका आहे. मी तुम्हाला बायबल मधून दाखवतो की त्यांच्यावरती कसलं कव्हरिंग आहे. वाचूया आपण. आयझाया चॅप्टर 4 वर्स 5. ऐका, आयर्न डोम बद्दल इथं वचन दिलंय, पण ते सुपर नॅचरल वे मध्ये. आणि परमेश्वर सियोन डोंगराच्या प्रत्येक स्थानावर व त्याच्या सणामेळ्यांवर दिवसा धूम्रमय मेघ व रात्री प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील, कारण त्याच्या सर्व वैभवावर छत्र होईल. काय होईल? छत्र होईल. परमेश्वराने त्याच्या कुंपणामध्ये इस्रायलला घेतलेला आहे. हालेलुया. ते आयर्न डोम नाहीये, तो सेनांचा यहोवा देव आहे, जो इस्रायलला प्रोटेक्ट करत आहे, जो इस्रायलला सांभाळत आहे. इस्रायलचा नियम आहे, आमचा एक नागरिक तुम्ही मारा, त्या एक नागरिकासाठी आम्ही तुमचे 1000 मारू. परमेश्वराने त्यांना ज्या रात्री याकोबाने झोंबी केली त्या रात्री त्यांना आशीर्वाद दिलाय. देवाबरोबर आणि माणसाबरोबर झगडून तू स्थिर राहिलेला व्यक्ती आहेस, म्हणून तुझ्या पुढं कुणाचा टिकाव राहणार नाही. तुझ्या पुढं सगळ्यांना मी चित करून टाकेल. रशिया सपोर्ट करतोय, इराण दुश्मनांना सपोर्ट करतोय, सैतानाची काही पिल्लं भारतात पण उठलेली आहेत. देवाच्या प्रिय लोकांना, इस्रायल चुकतोय किंवा चुकणार आहे, चुकणार नाही त्याच्याबद्दल मी बोलत नाही. इस्रायलकडून पण चुका होऊ शकतात, याच्या मागे पण झाल्यात. त्यांची बाजू घेऊन मी बेसलेस असं शब्द नाही वापरत आहे. इस्रायल म्हणजे बायबल लिहिलंय म्हणून, त्यांचं नाव आलंय म्हणून फक्त त्यांची बाजू घेऊन मला बोलायचं असं नाही. अतिरेकी हल्ला आणि युद्ध याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. बेसावधपणे एखाद्यावरती हल्ला करणं किंवा युद्ध जे आहे ते भारत पाकिस्तान बॉर्डरवरती, भारत आणि पाकिस्तानचं जरी युद्ध आहे तरी आपल्या मुंबईतले लोक एसटी करून जात नाहीत पाकिस्तानला. तुमच्याकडे बघतोच आम्ही आता. एक एक एरियातले लोक 50-50 ह्या रविवारी आपण जाऊन बघू त्यांच्याकडे थोडं. नाही, युद्ध कोणामध्ये? 2 आर्मीमध्ये असतं, त्यांचं सैन्य आणि यांचं सैन्य, ह्याला युद्ध म्हणतात. सिव्हिलियन्सवरती कधीच आर्मी हात उचलू शकत नाही. सिव्हिलियन्स म्हणजे जे साधारण लोक आहेत त्यांच्यावर नाही. मग ह्यांनी त्यांना बंदिवान केलं. नबुखदनेसरनी बंदिवान केलं, त्याचा बँड वाजला. ऐकताय तुम्ही चर्च? आधी फारोने बंदिवान केलं होतं, त्याचं पण काय झालं तुम्हाला माहिती आहे. हमासचं पण काय होणार हे तुम्ही थोड्या दिवसात पाहाल. लढायचंय, योद्ध्यासारखं लढायचं. लढा. इस्रायल बरोबर लढण्यात काही वावगं नाही. ज्याला लढायची इच्छा आहे त्यांनी लढा. पण अतिरेकी हल्ले, मुंबईवर अतिरेकी 26/11चा निर्दोष लोक मारले गेले हो. रस्त्यावर कोणी शॉपिंगला गेलंय, कोणाची कसली तयारी चालली, लेकरांचा बर्थडे, चल बाळा मी तुला नवीन ड्रेस विटीला घेऊन देतो. कसे कसे लोक मारले गेले. हा अतिरेकी हल्ला हा फार निंदनीय आहे. त्याला कसा सपोर्ट कोणी करू शकतं? देवाच्या प्रिय लोकांनो, या सगळ्या गोष्टीमध्ये पण एवढे बॉम्ब हल्ले करून पण विशेष रीतीने इस्रायलचं त्या मानाने नुकसान झालं नाही. परमेश्वर इस्रायलला सांभाळते, त्याचं छत्र इस्रायलवरती आहे. ते आयर्न डोम नाही,
पण परात्पर परमेश्वराचा हात आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. सगळे झोपतात. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. बोले येशू मसे. चर्चमध्ये नाही, घरी आराम तर करायलाच लागतो ना. बिना आराम करता कोणी राहतं का? एकदा काय झालं की आपला अभिषिक्त सेवक एलिया, सगळे त्याच्याबरोबरचे संदेष्टे जेवढे होते ते इजबेल आणि आब एवढे बंडल लोक होते, दोघं पण संदेष्टांना मारून टाकायची. आता हा एलिया बायबलमध्ये पहिले राजे 18:22 मध्ये म्हणतो, वाचूया आपण. पहिले राजे 18 अध्याय 22 वचन. एलिया लोकांना म्हणाला, परमेश्वराच्या संदेष्टांपैकी मी एकटाच उरलो आहे. संदेष्टांपैकी किती उरलोय? किती सेवक आहेत त्या काळात? संदेष्टे किती राहिलेत? जेवढे संदेष्टे, जेवढे पास्टर्स, लीडर्स, जेवढे देवाचे अभिषिक्त लोक होते त्यांच्यापैकी किती लोक शिल्लक होते? एकटाच मी उरलोय. माझ्याशिवाय आता संदेष्टा नाही या भूमीवरती. एकटाच संदेष्टा. पूर्ण लँड मध्ये एकच देवाचा सेवक मी उरलेलो आहे. बालाचे संदेष्टे तर 450 आहेत. एक जास्त आहे का 450? देवाच्या प्रिय लोकांनो, हे एकट्याने त्यांना चॅलेंज केलं. एकट्या एलियाने 450 बाल दैवताच्या पूजकांना चॅलेंज केलं आणि म्हटलं, जो अग्नीद्वारे बोलेल तो देव खरा. बाल दैवताचे पूजक आले, त्यांनी मस्तपैकी वेदी तयार केली, त्यांचे काय अर्पण दिले आणि मग त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांच्या देवाला हाक मारायला सुरुवात केली. सकाळची दुपार झाली, कडक ऊन झालं आणि एलिया त्यांच्याशी कसा बोलतो ऐका. ऐकताय? पहिले राजा 18 अध्याय 27-28 वचन. 2 प्रहरी एलियाने त्यांची थट्टा करून म्हटले, मोठ्याने पुकारा. जे देवाला हाक मारत होते त्या बालाला हाक मारत होते, हे बाल अग्नी पाठव, हे बाल अग्नी पाठव. बाल का बाल भी नाही हिल रहा है. काहीच नाही, अग्नी नाही, काही नाही, काही नाही. हे सगळे ओरडतायत. मोठ्याने पुकार करा. देवच तो विचारात गढून गेला असेल, तो एकांतात गेला असेल. एकांतात म्हणजे फिरायला वगैरे गार्डन मध्ये गेला असेल तुमचा देव कुठंतरी. अजून जोराने हाक मारा त्याला. कदाचित तुमचा आवाज तिथं पोहोचत नाही, गढून गेला असेल, काहीतरी वेगळ्या विचारात असेल, त्याला आवाज जात नसेल. अजून जोराने ओरडा. एकांतात कुठं गेला असेल, प्रवासात असेल. देव कुठं असेल? तुमचा देव प्रवासात असेल, त्याला मोठ्याने हाक मारा. कदाचित तो बाल झोपू शकतो, पण सेनांचा यहोवा देव झोपत. तो कधीच झोपत नाही, तो डुलकी घेत नाही. कधीच झोपत. देवच आहे तो म्हणे, बाल देवच आहे. कदाचित तो निजला असेल. म्हणून येशूचे लोक कधीच असं म्हणत नाहीत, माटुंग्याला चला जागृत देवस्थान आहे. तो माटुंग्यात जागृत आहे, तो धारावीत पण जागृत आहे. तो मुंबईत जसा जागृत आहे तसा तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जागृत आहे. तो इस्रायलमध्ये पण जागृत आहे ना, अमेरिकेत पण जागृत आहे. तुम्ही जिथं जाल तिथं तो जागृत आहे. त्याला हाक तर मारून बघा. कोणी नाही आलं तरी तो येणार आहे, कारण तो जागृत आहे. तो कधीच झोपत नाही, तो डुलकी घेत नाही. सतत त्याचे कान, त्याची नजर तुमच्याकडे लागलेली. तो अलर्ट आहे. त्याचं लक्ष तुमच्याकडे त्याने केंद्रित केलेलं आहे. तो तुम्हाला पाहत आहे. तुमच्या प्रार्थनेची उत्तरं तोच देऊ शकतो जो जागा आहे. जो झोपलाय त्याला हाक मारू नका. कदाचित झोप मोडली म्हणून तुम्हाला फटके देईल तो. जो जागा आहे त्याला हाक मारा. हालेलुया. झोप मोडणं फार वाईट प्रकार आहे. जे झोपलंय त्याला झोपू द्या. जो जागा आहे त्याला हाक मारा. तो तुमच्या प्रार्थनेची उत्तरं देईल. तो जिवंत आहे. तो दयाळ करणारा परमेश्वर आहे. कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे. ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुऱ्यांनी भाल्यांनी आपल्याला घाव करून घेऊ लागले, एवढी की ते रक्तबंबाळ झाले.
त्यांच्या झोपलेल्या देवाला उठवण्यासाठी बालाचे लोक रक्तबंबाळ झाले आणि ख्रिस्त तुम्हाला आणि मला उठवण्यासाठी स्वतः रक्तबंबाळ झाला. आम्ही जागृत व्हावं म्हणून जागृत राहा आणि प्रार्थना करा, ही देवाची इच्छा आहे. त्याने आम्हाला आशीर्वादित केलंय. प्रभूला धन्यवाद. मत्ती 13वा अध्याय 24 ते 30 वचनामध्ये 25वा वचन सांगतं की लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. जेव्हा तुम्ही निद्रिस्त अवस्थेत असता, वैऱ्याला संधी मिळते की त्याने घात करावा. नेहमी आम्ही जागृत राहावं, ही देवाची इच्छा आहे. सतर्क असणं हा एक आशीर्वाद आहे. गाढ झोपणं हा आशीर्वाद नाहीये प्रियानो. गाढ झोपणं म्हणजे आध्यात्मिक दर्जावर घेऊन जा. नाही तर आज नंतर जागे राहायच्या गोळ्या खाऊन म्हणाल पास्टरने जागृत राहायला सांगितलं. शारीरिक झोप वेगळा भाग आहे, पण आत्मिक रीतीने आम्ही जागृत राहायला पाहिजे. सतत निरंतर जागृत राहणं आशीर्वाद आहे. ज्यावेळेस सगळं पीक आलं, मालकाने सांगितलं सगळं पीक येऊ द्या, गहू आलं, निधन आलं, येऊ द्या, सगळंच येऊ द्या, सगळं येऊ द्या. कापणी येईल ना त्यावेळेस आपण यांचा कार्यक्रम करू. गव्हाची सगळे पीक एक बाजूला करून टाकलं आणि निधन एका बाजूला केलं. पेंड्या बांधायचं जाळून टाकू आपण सगळं. आज मंडळीत देवाच्या कार्यात गहू निधन सगळंच वाढत चाललंय. खरे खोटे सगळेच वाढत चाललेत आणि एक तर भयंकर प्रकार आहे. सरसकट सगळ्यांना एकत्र धरत जाऊ नका. सगळेच सरसकट एकत्र धरत जाऊ नका. याचा अर्थ म्हणजे गहू पण तेवढाच महत्वाचा आहे, निधन पण तेवढंच महत्वाचं. ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रेयर रिक्वेस्ट तुमच्या पास्टरला सांगता, देव ती प्रार्थना ऐकतो आणि नंतर तुमचे शब्द बदलतात. त्यावेळेस तुम्ही म्हणता सगळ्यांच्याच प्रार्थनेने झालं, आणि मग तिकडे सगळ्यांकडे जा ना. कळतंय तुम्हाला? तुम्ही ज्यावेळेस एखाद्या अभिषिक्ताकडे घेऊन जाता, 50 लोकांना तुम्ही प्रार्थना विनंती सांगता, त्याच्यामुळे तुम्हाला कळतच नाही कोणाच्या औषधाने गुण आलाय. त्याच्यामुळे तुमची साक्ष पण धूर्ततेची साक्ष असते. धूर्त लोकांची साक्ष कशी? ह्यानी पण प्रार्थना केली, त्यांनी पण इंजेक्शन दिलं, त्यांनी पण गोळ्या दिल्या, मग त्यांनी पण दिले, सगळ्यांच्या औषधाने देवाने केलं, सगळं केलं. म्हणजे काय झालं? एलियाने प्रार्थना केली, अग्नी आला. कुणी प्रार्थना केली? एलियाने. पेत्राच्या सावलीने लोक बरे झाले. कुणाच्या? 12 शिष्यांच्या नव्हे, पेत्राच्याच सावलीने बरे झाले. तर पेत्राच्याच म्हणता आलं पाहिजे. गहू निधन सगळं गठ्ठा बांधू नका एकत्र. आणि एक ते फॅड सोडून द्या. ऐकताय चर्च? प्रेज लॉर्ड. भटकायचा आत्मा लागलाय काही लोकांना. स्थिर व्हा. आपल्या आध्यात्मिक बापाला ओळखा, आपल्या परिवाराला ओळखा, आपली मंडळी कोण आहे ते ओळखा. भरकटल्यासारखे करू नका. आज इथं, उद्या तिथं, परवा तिथं. आम्ही चेन्नईला गेलो, आम्ही दिल्लीला गेलो, आम्ही कलकत्त्याला गेलो, आम्ही इकडं गेलो, आम्ही तिकडं गेलो. ज्या दिवशी देव विचारेल तू किती सेवा केली, किती आत्मे आणले? नाही प्रभू, मी दिल्लीला जाऊन आलो. तू किती आत्मे जिंकले? नाही प्रभू, आता मी ओरिसाला जाणार आहे. अरे माझ्या राज्यासाठी तू काय केलंस? मंडळीमध्ये तू काय केलंस? काही नाही प्रभू, आता पुढच्या महिन्यात दुबईला चाललोय. भटकत राहिल्याने देवाचं काम वाढणार नाही. समजून घ्या. एक देवाचा अभिषिक्त दास या नात्याने मी तुम्हाला सांगतोय, सेवेसाठी आवर्जून जा, पण बेकारासारखं 100 लोकांचे हात डोक्यावर ठेवून घेऊ नका. तुमची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, ज्या परिवारात देवाने जोडलंय त्या परिवारात टिकून राहा. काही प्राप्त होत नाही, काहीच प्राप्त होत. जिथं आहात, ज्या मंडळीत आहात, ज्या लोकांमध्ये आहात, जिथं तुम्हाला कळालंय की इथून मला ख्रिस्त कळलाय, मी अजून देवाजवळ जातोय, तिथं टिकून राहा. जिथं तुमची वाढ आहे तिथं टिकून राहा. गहू आणि ते गहू लावलेले आहेत उत्पन्नासाठी, वैर्याला निधन पेरून गेला म्हणजे त्याचा काही उपयोगच नाही. पण ज्यावेळेस पाणी दिलं गेलं, पाणी डिस्ट्रीब्यूट झालं ना सगळ्यांना. ज्याला नको त्याला पण पाणी गेलं, ज्याला नको त्याला पण खत देण्यात आलं, जे नको वाढायला ते पण वाढले. एक चुकीमुळं
रात्री राखण करायला जर कोणी थांबलं असतं तर वैरी येऊन पेरून गेला नसता. जागरूकता असणं गरजेचं आहे. मंडळीत जागरूकता असली पाहिजे. निधन कोणी पेरून चाललंय का याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, आदामाला ज्यावेळेस परमेश्वराने गाढ निद्रा दिली, उत्पत्ती 2 अध्याय 21 आणि 22 वचनात सांगितलेलं आहे. आदामाला देवाने गाढ निद्रा आणली, त्याची फासळी काढली, स्त्री तयार केली. देवाने अलौकिक चमत्कार केले. ह्या वचनातून तुम्ही खूप रिव्हिलेशन्स ऐकले असतील, पण एक गोष्ट आज पक्की लक्षात ठेवा. आदाम झोपला पण परमेश्वर झोपला नव्हता. हे महत्वाचं आहे. आदाम झोपला म्हणजे परमेश्वर झोपला नव्हता. आदामाला झोपी घातलं परमेश्वराने, त्याला गाढ निद्रा दिली, हवा तयार केली, पण देव जागृत आहे. देव काल जागृत होता, आज आहे युगानुयुक्त जागृत असतो. आमेन. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी. इस्रायलला आशीर्वादित केलं. चांगले माणसं बघितलेच, कळलं ना तुम्हाला ते आदाम वगैरे, मग त्याची मुलं, मग ते हाबेल, मग तो शेत, मग तो आब्राम वगैरे, मग ते याकोब, मग ते आशीर्वादित जनरेशन, मग ते 12 त्याची मुलं, त्यांचं इस्रायल राष्ट्र तयार झालं आशीर्वादित. त्याच्यात त्या 12 गोत्रामधून एक सगळ्यात धार्मिक व्यक्ती जन्माला आला, यहुदा वंशातून, येशू ख्रिस्त, सगळ्यात धार्मिक. आता काय झालं की त्या येशूने लग्न केलं नाही. किती लोक आमेन म्हणतील? त्यांनी लग्न केलं नाही म्हणजे त्याची मुलं बाळ ह्या काही प्रकार नाही. तो आला असाच बॅचलर वधस्तंभावरती गेला. किती लोक आमेन म्हणतील? पण आध्यात्मिक रीतीनं तो म्हणतो, जे माझ्यावर विश्वास ठेवतील ते माझे पुत्र आणि कन्या. जो सगळ्यात धार्मिक आहे त्याची तुम्ही धार्मिक लेकरं आहात. जो सगळ्यात आशीर्वादित आहे त्याचे तुम्ही आशीर्वादित लेकरं आहात. मग आज ही स्थिती आहे. एवढा इस्रायल आशीर्वादित, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आशीर्वादित. त्यांच्याकडे कोकराचं रक्त आहे, आमच्याकडे येशूचं रक्त आहे. आम्ही अधिक आशीर्वादित आहोत. आमेन. हालेलुया. या दिवसात आम्ही इस्रायलसाठी प्रार्थना करायची. का करायची? कारण की स्तोत्रसहिता 122 आणि 6वं वचन, सर ते शेवटी आपण वाचूया, मग प्रार्थना करू. स्तोत्रसहिता 122 आणि 6. यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा, तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो. आमेन. कोणाच्या शांतीसाठी करणार प्रार्थना? सगळे. आमेन. तात्काळ युद्ध बंद झालं पाहिजे. आमेन. कधीच गाजाचे लोक मरतायत म्हणून आनंद करू नका. तुम्ही जुन्या करारातले लोक नाहीत. इस्रायल जिंकला, ये गाजाचे मेले नाही. ते आत्मे नरकात ढकलले जाते. आज जर प्रभूने सांगितलं आज रात्री, तरी तुमची तयारी पाहिजे. उद्या सकाळच्या फ्लाईटने गाजामध्ये जाऊन सुवार्ता सांगणे तयारी पाहिजे. हालेलुया. कुठलाही तुमचा वैरी मरतोय म्हणून आनंद. इस्रायलला देव जिंकवतोय ह्याच्यात आनंद करा. नक्की इस्रायलवर देवाचा आशीर्वाद आहे. त्यांना खरा देव कळालाय, त्यांना यश मिळतंय. प्रभूला धन्यवाद. पण आपण कोणते लोक आहेत? येशूचे लेकरं आहेत, माफ करणारे लोक आहेत. हालेलुया. मग आपण प्रार्थना जर केली, युद्ध थांबलं, निर्दोष लोक मरायचे थांबतील. आमेन. परमेश्वर त्यांचा देखील उद्धार करेल. आमेन. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वीचे उत्पन्न करते प्रभू, जे वचन आज रात्री आम्ही ऐक, इस्रायलाच्या रक्षकाला झोप. आमचा परमेश्वर सदैव जागृत असणारा परमेश्वर. किती आम्ही आशीर्वादित लोक आहोत की आमचा परमेश्वर हा जागृत, जिवंत, सामर्थ्यवान परमेश्वर आहे. सतत त्याची दृष्टी आमच्याकडे लागलेली, सतत त्याचे कान आमच्याकडे लागलेले. आम्ही जे मागू ते आम्हाला प्राप्त होतं. ज्या परमेश्वराने इस्रायलला अभिवचन दिलं त्या जिवंत देवा, आज रात्री आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. इस्रायल गाझा वॉर येशूच्या नावात तात्काळ थांबू दे प्रभू. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो.
जेही राष्ट्र गाझाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, युद्ध वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे सगळे कनेक्शन आम्ही येशूच्या नावात कॅन्सल करतो. विशेष करून रशिया, चायना आणि इराण या 3 देशांना येशूच्या रक्ताआड आम्ही बांधून टाकतो. आम्ही डिक्लेअर करतो की हे वॉर पुढे वाढणार नाही. येशूच्या नावात प्रभू तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर. जोपर्यंत मंडळी या जगामध्ये आहे, हर्मगिदोनाचं युद्ध नाही होणार देवा. जोपर्यंत तुझे लोक या विश्वामध्ये आहेत, जोपर्यंत रॅप्चर होत नाही प्रभू, तोपर्यंत तुझी शांती टिकून राहणार आहे, कारण कृपेचा काळ आहे. मंडळी उचलली जाईल आणि जगात या गोष्टी घडणार आहेत, आम्हाला ठाऊक आहे देवा. पण हे दिवस प्रभू तुझ्या गौरवाचे होऊ दे. ही प्रार्थना करण्यामागे एकच उद्देश आहे देवा, आम्हाला आमच्या जीवाची भीती आहे म्हणून नाही प्रभू. आम्हाला कुठंतरी त्रास होईल, हे युद्ध वाढले आणि जगभरात युद्ध वाढले, आम्हाला त्रास होईल म्हणून नाही प्रभू. पण आम्हाला एकच खंत आहे देवा की तुझ्या नावाची ओळख झाल्याशिवाय लोक मरत आहेत प्रभू, नरकाच्या अग्नीत ढकलले जात आहेत. म्हणून आज रात्री आमची प्रार्थना, हे युद्ध तात्काळ थांबू दे राजा. पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. इस्रायलवर तुझा विशेष अनुग्रहाचा हात ठेवलास. योग्य निर्णय क्षमता दे प्रभू. तुझे सेवक बेंजामिन नतन्याहू, जे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आहेत प्रभू, त्यांना विशेष तुझा स्पर्श कर. पवित्र आत्मा त्यांचं मार्गदर्शन कर. आज रात्रीतून असे निर्णय होऊ दे देवा की फक्त ते अतिरेकी पकडले जाऊ देत, आणि प्रभू ज्यांचा काही गुन्हाच नाही प्रभू, ज्यांची चूकच नाही प्रभू, अशांचे जीव वाचवले जाऊ देत. तुझ्या पवित्र शांतीचा संदेश जगापर्यंत पोहोचू. धन्यवाद पित्या, आमची प्रार्थना आहे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या आहे. आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. आपण टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊ.